20 मार्च 2026 या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आणि प्रगट दिनानिमित्त आपल्या सर्व स्वामी भक्तांना सेवा करायच्या असतात. या सेवा खूप उच्च कोटीच्या अशा सेवा असतात. पण काही स्वामी भक्तांची इच्छा असून सुद्धा त्यांना सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. काही कारणांमुळं त्यांना बाहेर जॉबमुळं किंवा काही महिला आहेत की ज्यांची खूप इच्छा असते, काही दादा आहेत त्यांची सुद्धा खूप इच्छा आहे की आम्हाला सुद्धा स्वामी महाराजांची सेवा करायची आहे स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त. पण सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे, ती उच्च कोटीची सेवा आहे. ती सेवा फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या घरामध्ये दररोज करायची आहे स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त. तर ही सेवा कोणती आहे, ही सेवा कशी करायची, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. ज्या पण दादांना किंवा ज्या पण महिलांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यातूनच त्यांना वेळ काढून स्वामींची सेवा करायची, तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा की तुम्हालाही ती सेवा कोणत्याही समजेल. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे बघा. आणि प्रगट दिनाच्या आधी आपण ज्या पण सेवा करत असतो ना, त्या सेवा खूप उच्च कोटीच्या अशा सेवा असतात. स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. आपण स्वामी महाराजांना आपले गुरु मानले आहेत आणि गुरु आणि शिष्य आपण त्यांचे शिष्य आहोत. तर गुरु आणि शिष्य यांचं नातं घट्ट करण्यासाठी, आपलं आणि स्वामींचं नातं हे घट्ट करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी सेवा कराव्या लागतात बघा. सेवा केल्यामुळं काय होतं, तर आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे हे जे असतं त्या सर्वातून आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो बघा. आपण ज्या आयुष्यामध्ये आपल्या धावपळीचं आयुष्य आहे, आपल्याला बाहेर जॉब करायला लागतो, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत किंवा महिला घरामध्ये जबाबदाऱ्या आहेत, बाहेरची कामं आहेत, पण ह्या सर्वातून त्यांनाही वाटतं की मलाही स्वामींची प्रगट दिनानिमित्त थोडीशी का होईना पण माझ्याकडनं सेवा व्हायला हवे. त्यांना असं वाटत आहे त्यांच्या मनातून, पण त्यांना वेळच मिळत नाही बघा. तर त्यांनी सुद्धा ही जी मी सेवा सांगणार आहे ती सेवा नक्कीच करा. स्वामी महाराजांचा एक कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि स्वामी महाराज बघत असतात की स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण किती सेवा करत असतो त्यांच्या. तर तुम्हाला एक सांगते की कोणतीही सेवा छोटी किंवा मोठी नसते बघा. आपण सेवा किती मनापासून करतो, किती मन एकाग्र करून करतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जरी स्वामींची जास्त सेवा करणं जरी शक्य नसेल, आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा की स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपल्याला 21 दिवसांची स्वामी महाराजांची उच्च कोटीची सेवा करायची बघा. त्या सेवेमध्ये मी तुम्हाला सांगितले की दररोजची तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचा एक पूर्ण पाठ आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर ही तर खूप उच्च कोटीची सेवा आहे बघा. ज्यांची काही इच्छा असेल किंवा ज्यांची काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता. भले तुम्ही म्हणजे 21 दिवस तुम्हाला नाही भेटत तर तुम्ही 11 दिवसांची जरी सेवा केली ना घरामध्ये तरीसुद्धा चालू शकते. पण सेवा होणं हे महत्त्वाचं आहे बघा. आपण एक स्वामी भक्त आहोत आणि ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वामींसाठी आपल्याला सेवा करायच्या असतात आणि स्वामींना आपल्याकडनं काही हवं नसतं, तर त्यांना फक्त सेवा हव्या असतात. आणि त्या सेवा आपण किती एकाग्र मन करून करतो हे तितकंच महत्त्वाचं असतं. यासाठी प्रगट दिनानिमित्त मी अगदी सर्वांना सांगते की जे पण स्वामी भक्त आहेत, माझा हा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना भले जास्त सेवा करणं शक्य नाही, काही त्यांच्या कामांमुळं, काही बाहेरच्या जॉबमुळं किंवा घरातल्या कामामुळं, पण भले तुम्हाला जास्त सेवा स्वामींच्या करणे शक्य होत नाही, पण तुम्ही स्वामी महाराजांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी जी सेवा सांगणार आहे ना, ती सेवा नक्की करा. कारण सेवा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडनं जेवढ्या सेवा होणार आहेत ना, तेवढ्या आपण स्वामींचा आणि आपलं नातं एक घट्ट होणार आहे आणि स्वामींचा एक कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे. यासाठी तुम्हाला सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही सेवा ही फक्त मनापासून आणि मन एकाग्र करून तुम्हाला ही सेवा करायची आहे. सर्वच सेवा मनापासून आणि मन एकाग्र करूनच करायच्या असतात की जेणेकरून स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचेल. कारण आपण हे धावपळीचं जीवन जगत आहोत, त्यामुळं जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अनेक विचार येत असतात, बाहेरचे घरातले विचार असतात, बाहेरचे विचार असतात, पण हे सर्व विचार आपण बाहेरच सोडून द्यायचं आहे आणि मनापासून स्वामींची सेवा करायची आहे. तर चला आता मी तुम्हाला सांगते की कोणती जी अशी सेवा आहे की जी आपल्याला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त करायची आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की आता तुम्ही जर हा माझा आज 1 तारीख आहे बघा, 1 तारीख आहे आणि आज आहे होळी पौर्णिमा. तर होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुमच्यातली नकारात्मकता, वाईट गोष्टी ज्या पण असतील त्या अग्नीमध्ये जळू देत आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये एक सुख, समृद्धी आणि ऐश्वर येऊ दे आणि तुम्हीसुद्धा नवीन विचार करून आयुष्याला सुरुवात करा. तर मगाशी मी थोडी विसरले होते, आज होळी पौर्णिमा आहे. तर हा आज होळी पौर्णिमा आहे, तर सर्वांना खूप शुभेच्छा.
तर म्हणजे आज 1 तारीख आहे, तर 1 तारखेला मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल संध्याकाळी 6 वाजता. तर तुम्ही हा माझा व्हिडिओ जरी 2 तारखेला, 3 तारखेला, 4 तारखेला जरी बघितला आणि त्या दिवसापासून जरी तुम्ही या सेवेला जरी सुरुवात केली ना, तरीसुद्धा चालेल. सेवा खूप महत्त्वाची आहे बघा. अगदी मनापासून श्रद्धेनं करा. थोडा का होईना बघा, आपण एक स्वामी भक्त आहोत आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त एक छोटासा का होईना पण खारीचा वाटा आपलासुद्धा त्या सेवेमध्ये असावा. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण इतर वेळेला बघा, आपल्याला इतर वेळेला सेवा आपण खूप करण्याचा प्रयत्न करतो, पण शक्यच होत नाहीत. पण ह्या दिवसांमध्ये ज्या सेवा करतो ना, त्या उच्च कोटीच्या अशा सेवा असतात बघा. त्यासाठी आपल्याला वेळात वेळ काढून ह्या सेवा करायच्या असतात. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे, त्या दिवशी तुम्हाला सेवा कोणती करायची आहे आणि ती सेवा तुम्हाला दररोज प्रगट दिनानिमित्त सुरू ठेवायची आहे. जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही प्रगट दिन झाल्यानंतर सुद्धा ही सेवा घरामध्ये सुरू ठेवू शकता. तर सेवा बघा, आता सकाळी लवकर उठायचं. आपल्याला लवकर उठल्यानंतर आपल्या घरामध्ये आपली देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर जर तुम्हाला सकाळी वेळ भेटला एक 10 ते 15 मिनटं किंवा तुम्हाला संध्याकाळी जॉबवरून घरी आल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता वेळ भेटला, भले तुम्हाला रात्री 9:30-10 वाजता जरी वेळ भेटला तरीसुद्धा ही स्वामींची छोटीशी सेवा नक्कीच करा. सकाळी वेळ भेटला तर सकाळी करा, दुपारी वेळ भेटला म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10-10:30 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल ना, तेव्हा तुम्ही स्वामींची ही सेवा, एक महत्त्वाची सेवा आहे ती नक्कीच करा बघा. तर आता सेवा तुम्हाला सांगते. ज्या वेळेला तुम्ही सेवा करायला बसणार आहे त्यावेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आपल्याला. स्वामींजवळ दिवा, धूप आरती लावायची. स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि स्वामींना सांगायचं की म्हणजे मी जॉब करत आहे किंवा काही कामामुळं मला शक्यच होत नाही, जबाबदारीमुळं मला सेवेसाठी वेळ भेटत नाही, पण जी पण आत्ता मला वेळ भेटलेला आहे त्या वेळेमध्ये मी तुमची अगदी मनापासून ही सेवा करत आहे असं स्वामींना बोलायचं. आणि सेवा तुम्हाला सांगते कोणती करायची. तर बघा, जेव्हा तुम्हाला सकाळी वेळ भेटेल, संध्याकाळी वेळ भेटेल, तेव्हा तुम्हाला अगदी मनापासून श्रद्धेनं बघा 108 वेळा स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये स्वामींची जपमाळ असेल तर तुम्ही 108 वेळा जपमाळसुद्धा करू शकता स्वामींची. म्हणजे श्री स्वामी समर्थ. अगदी शांत मन एकाग्र करायचं, घाई गडबड करायची नाही. एक माळ करायला आपल्याला भले 5 किंवा 5 मिनटं पण खूप झाले बघा, एक 2-3च मिनटं लागतात. पण माळ ही व्यवस्थित मन एकाग्र करायचं आणि शांत मनानं म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. असं तुम्हाला स्वामींचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. आणि ज्या स्वामी भक्तांकडे स्वामींची जपमाळ नाही तर त्यांनी हात जोडून जरी 10 ते 15 मिनटं जरी स्वामींचं तुम्ही अगदी मनापासून नामस्मरण जरी केलं ना तरी चालेल. पण तुम्हाला 108 वेळा नामस्मरण करायचं आहे आणि हे जी सेवा आहे ती तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त दररोज करायची आहे न चुकता. भले खूप महत्त्वाची सेवा आहे बघा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट हे नक्कीच दूर होतील. कारण आपल्यावर जेव्हा अडचण, संकट येते त्यावेळेला आपण केलेल्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज आपल्याला देत असतात. यासाठी ह्या दिवसांमध्ये सेवा खरंच चुकवू नका. ज्यांना जी सेवा करणं शक्य आहे त्यांनी ती सेवा करा. जे जॉब करतात, ज्यांना बाहेरची कामं आहेत, सेवा करण्यासाठी वेळच भेटत नाही, त्या स्वामी भक्तांना अगदी मनापासून सांगते की सेवा थोडी तरी करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण स्वामींसोबत आपलं नातं हे घट्ट होत जातं सेवेमुळं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा या स्वामींमुळे शक्य होतील. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला, ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे पण सेवेसाठी वेळच भेटत नाही स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त, त्यांनी घरामध्ये ही सेवा नक्कीच करू शकता. सेवेचं फळ हे स्वामी महाराज योग्य वेळ आल्यावर आपल्याला नक्कीच देतात. तर सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.